16 वर्षानंतर ललित मोदींचं भारतात पुनरागमन. आता कोणाचा पर्दाफाश होऊ शकतो? नमस्कार मित्रांनो, मी विजय पाठक. राजकीय रणभूमी या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. भारतीय क्रिकेटच्या इतिहासात असा एक माणूस आहे ज्याने IPL सारखी जगातील सर्वात श्रीमंत क्रिकेट लीग निर्माण केली. पण त्याच्यावरच आर्थिक गैरव्यवहार, मनी लॉन्ड्रिंग आणि परकीय चलनांच्या नियमांचं उल्लंघन केल्याचा आरोप झाला आणि एका रात्रीत तो भारत सोडून परदेशात गेला सुद्धा. आणि तो माणूस म्हणजे ललित मोदी. आणि आता तब्बल 16 वर्षानंतर ललित मोदी यांनी भारतात परतण्याची घोषणा केली आहे. प्रश्न असा आहे, ते आताच काय येत आहेत? न्यायालयीन निर्णयामुळं त्यांचा आत्मविश्वास वाढला आहे का? भारतात आल्यानंतर त्यांच्यावरती पुन्हा चौकशीची टांगती तलवार कायम राहील का? आणि सर्वात मोठा प्रश्न, त्यांच्या परतीमुळे भारतीय क्रिकेट आणि भारतीय राजकारणामध्ये फार मोठ्या स्वरूपात खळबळ उडणार का? या प्रश्नांची चर्चा आजच्या व्हिडिओमध्ये करूयात. ललित मोदी कोण आहेत? आज IPL म्हणजे हजारो कोटींचा व्यवसाय. पण 2008मध्ये जेव्हा IPL सुरू झाली तेव्हा संकल्पनेमागील सर्वात मोठं नाव होतं ते म्हणजे ललित मोदी. त्यांनी IPLला फक्त क्रिकेट स्पर्धा न ठेवता मनोरंजन, जाहिरात, प्रसारण हक्क आणि व्यावसायिक मॉडेल याचा एक संगम बनवला. आज IPLची किंमत अब्जावधी डॉलरमध्ये झाली आहे. परंतु याच काळात अनेक आर्थिक व्यवहारांबाबत प्रश्न उपस्थित झाले. हा मुद्दा आहे असा की भारत त्यांना का सोडावा लागला? 2010मध्ये IPL संपल्यानंतर अनेक आरोप समोर आले. त्यांच्यावर आरोप झाले की आर्थिक व्यवहारामध्ये त्यांनी अनियमितता केली, परकीय चलनांच्या नियमांचं उल्लंघन केलं आणि काही करारांमध्ये पारदर्शकतेचा अभाव ठेवला. आणि त्यानंतर त्यांची चौकशी सुरू झाली. ललित मोदी भारताबाहेर गेले आणि अनेक वर्ष लंडनमध्ये राहिले. या काळातील भारतातील विविध तपास यंत्रणा त्यांच्या विरोधातील प्रकरणांचा तपास करत राहिल्या. ललित मोदी मात्र सातत्यानं सांगत राहिले की त्यांनी कोणताही गुन्हा केलेला नाही आणि त्यांच्यावर राजकीय कारणांमुळे कारवाई करण्यात आली. पण आता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न तुम्हाला वाटेल की ते आत्ताच अचानक परत का? हा सर्वात मोठा प्रश्न आहे आणि महत्त्वाचा प्रश्न आहे. 16 वर्ष भारताबाहेर राहिल्यानंतर अचानक भारतात येण्याची घोषणा का? यामागे काही शक्यता चर्चेत आहेत. त्यामध्ये प्रामुख्यानं 1 नंबर, न्यायालयीन दिलासा. अलीकडील न्यायालयीन घडामोडींमुळं त्यांचा आत्मविश्वास वाढलेला असू शकतो. 2 म्हणजे कायदेशीर लढाई भारतातच लढण्याची तयारी. ते स्वतः भारतात येऊन न्यायालयात बाजू मांडण्याची शक्यता किंवा मांडू इच्छित असतील. 3 म्हणजे स्वतःची प्रतिमा सुधारण्याचा ते प्रयत्न करतील. दीर्घकाळ त्यांच्याबद्दल एकतर्फी चर्चा झाली, आता ते स्वतःचं म्हणणं प्रत्यक्ष मांडू इच्छित असतील. भारतीय क्रिकेटवर त्याचा नेमका काय परिणाम होईल? तर ललित मोदी यांच्या परतीमुळं अनेक जुन्या प्रश्नांची पुन्हा चर्चा सुरू होऊ शकते. उदाहरणार्थ, IPLच्या सुरुवातीला करारांची झालेली चर्चा, त्या काळातील प्रशासन, आर्थिक निर्णय, क्रिकेटमधील पारदर्शकता. पण याचा अर्थ असा होत नाही की कोणावर आरोप सिद्ध झालेत, परंतु जुने विषय पुन्हा तेच चर्चेत येऊ शकतात. मग याचा राजकीय परिणाम काय होऊ शकतो? तर भारतात क्रिकेट आणि राजकारण यांचा संबंध अनेकदा चर्चेत राहिला आहे. जर ललित मोदी भारतात आले तर विरोधक आणि सत्ताधारी दोघांकडूनही राजकीय प्रतिक्रिया उमटू शकतात. काही जण याला न्यायव्यवस्थेचा विजय म्हणतील, तर काही जण तपास पूर्ण होणं आवश्यक असल्याचं सांगतील. यामुळे संसदेपासून ते TV स्टुडिओपर्यंत खूप मोठ्या प्रमाणात चर्चा रंगण्याची सुद्धा शक्यता आहे. आता या सगळ्या विषयातून आपण म्हणू शकतो मित्रांनो की ललित मोदी यांची भारतात परतण्याची घोषणा ही केवळ एका व्यक्तीच्या पुनर्गमनाची बातमी नाही आहे. ही भारतीय क्रिकेट, IPLचा इतिहास, न्यायव्यवस्था आणि सार्वजनिक चर्चेच्या दृष्टीनं महत्त्वाची घटना ठरू शकते. एक मात्र गोष्ट लक्षात ठेवणं आवश्यक आहे. कोणत्याही व्यक्तीवरील आरोप आणि न्यायालयात दोष सिद्ध होणे या 2 वेगवेगळ्या गोष्टी आहेत. अंतिम निर्णय न्यायालयीन आणि संबंधित कायदेशीर प्रक्रियेनुसारच ठरते. आता सर्वांचं एका प्रश्नाकडे लक्ष लागून राहू शकतं. ललित मोदी खरंच भारतात परततील का? परतल्यानंतर कायदेशीर प्रक्रिया कोणत्या टप्प्यावर जाईल आणि भारतीय क्रिकेटमध्ये पुन्हा एखादं मोठं वादळ निर्माण होईल का? या सर्व प्रश्नांची उत्तरं येणारा काळच देईल. तुमचं मत काय? ललित मोदी यांनी भारतातून परतून कायदेशीर प्रक्रियेला सामोरं जावं का? की आता हे प्रकरण संपलं पाहिजे?
कमेंटमध्ये नक्की सांगा. जर हा व्हिडिओ आपणास चांगला वाटला तर लाईक, शेअर आणि राजकीय रणभूमी या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.